या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असद उल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। सोलापुरात अक्कलकोट रोड MIDC परिसरात टेक्सटाईल कारखान्याला लागलेली आग आटोक्यात येण्यासाठी आणखी 2 ते 3 तास लागणार। कारखान्याला लागलेली आग विझवताना महापालिका अग्निशमक दलाचे प्रमुख राकेश साळुंखे यांच्या हाताला जखम। कारखान्यामध्ये आणखी 4 ते 5 लोक अडकल्याची अग्निशमक दलाची माहिती। आगीवर नियंत्रण आणण्यासाठी NTPC अक्कलकोट पंढरपूर या ठिकाणावरून देखील अग्निशमक दलाच्या यंत्रणांना पाचारण। किती वाजता आपल्याला कॉल मिळाला होता आणि कशा पद्धतीने अग्निशमन दल आता आग विझवण्यासाठी प्रयत्न करते? सकाळी अंदाजे 4:10 ते 4:15च्या सुमारास 101 ला आपल्याला कॉल आलेला की MIDC मध्ये सेंट्रल टेक्सटाईल्स इथे आग लागलेली आहे। तर MIDC हद्दीमध्येच आपलं अग्निशमन केंद्र आहे, त्यामुळे आपण तिथे तत्परता दाखवून सुरुवातीला आपले एक अग्निशमन वाहन इथे आलेलं। आगीचं स्वरूप बघून आपण सगळ्या सोलापूर महानगरपालिकेमधल्या ज्या आपल्या सगळे फायर स्टेशन्स आहेत त्या सगळ्या फायर स्टेशन्सला आपण इन्फॉर्म केलं आणि ते तत्परता दाखवून सर्व गाड्या इथे आल्या। नंतर आम्हाला कळालं की इथे इंजुरीज आहेत किंवा माणसं ट्रॅप झालेली आहेत, फसलेली आहेत। तर सुरुवातीला साईड मार्जिनचा इश्यू जर पाहिला तर तिकडे पत्रे वगैरे टाकलेले, आम्हाला आत जायला चान्स नव्हतं, तर आम्ही शिडीचा वापर करून लॅडर वापरून वरती 3 जणांना बाहेर काढलेलं आहे। त्यामध्ये 1 महिला आणि 2 पुरुष असा समावेश आहे आणि ते करताना आम्ही BA-सेटचा वापर करून धुरामध्ये किंवा आगीमध्ये आपल्याला ज्याचा वापर करावा लागतो, तर असं BA-सेट वापरून मी आणि माझी टीम आम्ही एकंदरीत 3 व्यक्तींना सुरुवातीला बाहेर काढलं। पण आगीचा लोड एवढा प्रचंड होता की सगळीकडून आम्ही ज्या पत्र्यांवरतून त्यांना रेस्क्यू करत होतो तिथे पण आग पसरली। तर आम्हाला स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तसंच जे कॅज्युअल्टी होती त्यांना पण सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्हाला खाली यावं लागलं। तर 3 जणांना आम्ही ज्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल होत्या, प्रायव्हेट म्हणा किंवा पोलिसांच्या गाड्या म्हणा, त्या गाड्यातून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। आणि आता एकंदरीत आपण पाहताय की इथे पंढरपूर नगर परिषदची गाडी, अक्कलकोट नगर परिषदची गाडी, NTPCची गाडी आहे, परत चिंचोली MIDC या गाड्यांना पण आपण पाचारण करायला सांगितलेलं आणि त्या घटनास्थळी इथे आलेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे काम चालू आहे। स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता अजून 4 ते 5 व्यक्ती आतमध्ये ट्रॅप आहेत असं सांगितलं जातं आहे। तर आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण पाहताय की प्रयत्न पूर्ण जोश ह्याच्याने चालू आहे, पूर्ण प्रयत्न केले जात आहे। तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढा लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतो। साधारणतः किती आतापर्यंत बंब पाण्याचे वापरले आणि पाण्याव्यतिरिक्त इतर काही गोष्टी आपण वापरतो का इथं? हां, इथे आपण सुरुवातीला फोम पण वापरलेला आहे यांज असल्या कारणाने। आणि जसं मी सांगितलं की महानगरपालिकेच्या 5 गाड्या आहेत, त्या सतत ये जा करून पाणी भरून येत आहेत आणि इतर 4 गाड्या आहेत। तसेच आपल्या रेस्क्यू व्हॅन पण आहेत, त्याच्या सहाय्याने आपण वरच्या खिडक्या वगैरे तोडून त्या 3 व्यक्तींना बाहेर काढलेलं। नातेवाईकांचा असा आरोप आहे की अग्निशमन दल जे ते वेळेत पोहोचलं नाही आणि त्यामुळं शोधकार्य जे ते अडचणी आल्या याच्यामध्ये। आरोपाचं मी सांगू शकत नाही, पण MIDCची जी गाडी आहे ती तर तत्परतेने इथे पोहोचलेली आणि मला जसं कॉल आलं तसं इतर गाड्यासुद्धा मी पाचारण केलेले आहेत। आता आरोपांचं आपण सांगू शकत नाही। साधारणतः कधीपर्यंत आग आटोक्यात येईल काय सांगा? अजून मला वाटतं आगीचं स्वरूप आता एक 2-3 तास अजून लागू शकतात। ठीक सर, नाव सांगा। माझं नाव राकेश साळुंखे, मुख्य अग्निशमन अधिकारी, सोलापूर महानगरपालिका। स्वागत है आपका डॉक्टर असद उल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा CBSE बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असद उल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ
हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 CCTV सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन, आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।